महायुती सरकार म्हणजे रम रमी रमणी आणि हनी ट्रॅप महामंडळ सामनातून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। रम रमी रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय असंही राऊत यांनी म्हटलं। हनी ट्रॅपमधील 4 खासदार आणि 18 आमदार अब्रू रक्षणासाठीच फुटले असाही मोठा दावा त्यांनी केलेला आहे। भाजपाकडून काही नाजूक पेन ड्राईव्ह समोर आणल्यावर शिंदेसोबत आमदार आणि खासदार थेट सुरतला जाऊन पोहोचले हा दावा केलेला आहे सामनातून संजय राऊत यांनी। नेमकं काय त्यांनी म्हटलेलं आहे सामनातून बघूया। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत। एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचे प्रदर्शन करीत सिगारेट फुंकतोय, तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून फडणवीस यांच्या बाजूला बसलाय, चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतोय, पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनी ट्रॅपच्या गुंत्यात फसलाय। रम रमी रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय। कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीमध्ये बसून सगळ्यांनाच नाचवतायत। भाजपानं इस्रायलमधून गुप्त कॅमेरे आणि पेगासस सारखी यंत्रणा आणलेली होती आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करून आमदार खासदारांवर ट्रॅप लावले आणि त्या ट्रॅपमुळे तेव्हाचे महाविकास आघाडी सरकार कोसळलं हे अलीकडच्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे। काही तरुण खासदार आमदारांच्या बंटी बबली ट्रॅपचे पेन ड्राईव्ह मिंध्यांच्या हाती सोपवल्यावर मिंदे हनी गँगचा सुरत गुवाहाटी गोवा असा त्रिखंडी प्रवास सुरू झाला। हे सर्व प्रकरण रहस्यमय चित्रपटाप्रमाणे आहे। या रहस्यमय चित्रपटाची सूत्र भारतीय जनता पक्षाकडेच होती आणि आहेत। भाजप किती खालच्या प्रकारच्या राजकारणात गुंतलेला आहे त्याचा स्फोट वडेट्टीवार यांनी केला। शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार आणि खासदार ईडी सीबीआयच्या धाकामुळे निसटले, तर किमान 18 आमदार आणि 4 खासदार हे दिल्ली, कोल्हापूर, पुणे, नागपूर, नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये फसल्यानं अब्रू रक्षणासाठी भाजपसोबत सामील झाले असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय।